आज आपल्याला काय बनवू या सिरीजमध्ये आज करूयात प्रोटीनने भरपूर असा सत्तू पराठा, जो करायला तर खूप सोपा आहे आणि मुलांसाठी खूप जास्त हेल्दी सुद्धा आहे। तर यासाठी एका भांड्यामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ घेऊया। यामध्ये थोडी कलोंजी आणि ओवा घालायचा, चवीला मीठ घालायचं आणि आपण चपातीला पीठ मळतो तसं हे मळून घ्यायचं। थोडंसं 1 चमचा यामध्ये तेल घालायचं, परत एकदा चांगलं मळून घ्यायचं आणि 10 मिनिटं झाकून ठेवून मुरण्यासाठी बाजूला ठेवूया। तोपर्यंत स्टफिंग तयार करूयात। यासाठी 2 वाट्या सत्तूचं पीठ, 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची, किसलेला आलं लसूण, बारीक चिरलेला कांदा, अर्धा लिंबाचा रस, 1 चमचा सरसो तेल आणि चवीला मीठ घालायचं आणि चांगलं एकजीव करायचं। बघा आपलं स्टफिंग तयार झालं की त्यानंतर पीठ सुद्धा मुरलेलं आहे। पिठाचा एक गोळा घेऊया, त्याला वाटीसारखा असा आकार द्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये 1 ते 1.5 चमचा हे सत्तूचं स्टफिंग आपल्याला भरायचं आहे आणि त्यानंतर वरच्या बाजूने हे बंद करायचं आणि पराठा लाटून घ्यायचा। दोन्ही बाजूनी तूप किंवा बटर लावायचं, मस्त असा खमंग शेकून घ्यायचा। बघा मस्त आपला हा सत्तू पराठा तयार आहे। तुम्ही हा पराठा मुलांना दह्यासोबत, चटणीसोबत किंवा सॉस सोबत सुद्धा देऊ शकता। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि फॉलो सुद्धा करा।